बघा मित्रांनो, वनरक्षक भरतीचा जेव्हाही आपण पेपर देतो, तेव्हा 1 किंवा 2 जे असतात ते वन वर्ड सबस्टिट्यूशन येत असतात मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत मित्रांनो. एक्झामसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन दुसरा येतो, वन हू लव्हज बुक्स म्हणजे असा व्यक्ती जो पुस्तकावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर पुस्तक प्रेमी म्हणतो आपण, त्यालाच आपण बिब्लिओफाइल म्हणतो मित्रांनो. फाईलवरून आपण ध्यानात ठेवू शकतो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर लिब्रियन म्हणजे काय असतं मित्रांनो, तर लिब्रियन म्हणजे असतो ग्रंथपाल असतो मित्रांनो. त्यानंतर ऑथर म्हणजे कोणता व्यक्ती असतो, तर लेखक असतो. तर पब्लिशर म्हणजे कोणता व्यक्ती, तर प्रकाशक असतो. तर मित्रांनो, आपला वन हू लव्हज बुक्सचा बिब्लिओफाइल आन्सर येईल मित्रांनो, एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, वन हू हेट्स मेनकाइंड असा व्यक्ती जो मानव जातीचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो मिसनथ्रॉप म्हणतो मित्रांनो. आपण मिस या वर्डवरून ध्यानात ठेवू शकतो. मिस म्हणजे हेट करणारा व्यक्ती. तर आपला बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे कसा व्यक्ती असतो, तो परोपकारी व्यक्ती असतो. पेट्रियट म्हणजे कोण असतो, तो देशभक्त असतो मित्रांनो. और ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे कोणता व्यक्ती, तो आशावादी असतो. तर वन हू हेज मेनकाइंड म्हणजे मानवद्वेषी व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर मिसनथ्रॉप म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, वन हू लव्स इज कंट्री असा व्यक्ती जो देशभक्त आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? तर आपण आताच बघितलं पेट्रियट असतो मित्रांनो तो व्यक्ती. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. पेट्रियट म्हणतो आपण त्याला. तर ट्रेटरला काय म्हणतो मित्रांनो? ट्रेटरला म्हणतो आपण देशद्रोही म्हणतो मित्रांनो. रिबलला जे म्हणतो मित्रांनो त्याला बंडखोर म्हणतो मित्रांनो. और मिझरला कंजूस म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आन्सर जे आहे तो पेट्रियट आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, वन हू कनेक्ट रीड ऑर राईट म्हणजे असा व्यक्ती निरक्षर ज्याला वाचता किंवा लिहिता येत नाही. निरक्षर व्यक्ती त्याला आपण म्हणतो काय, तर त्याला म्हणतो आपण इलिटरेट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर लिटरेटला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर लिटरेटला आपण म्हणतो साक्षर म्हणतो मित्रांनो. स्कॉलरला काय म्हणतो, तर स्कॉलरला म्हणजे म्हणतो मित्रांनो आपण विद्वान म्हणतो. और टीचरला आपण म्हणतो शिक्षक म्हणतो. तर आपल्याला आन्सर जे येईल मित्रांनो, ते इलिटरेट इन सी जे आपला राईट आन्सर होईल. तर प्रश्न पहिला येतो, वन हू लव्स मेनकाइंड म्हणजे असा व्यक्ती जो मानव जातीवर प्रेम करणारा मानवप्रेमी व्यक्तीला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर मानवप्रेमी व्यक्तीला जो म्हणतो आपण म्हणतो फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, वन हू हेट्स मेनकाइंड म्हणजे असा व्यक्ती जो जातीवर मानव जातीवर प्रेम न करणारा मानवद्वेषी व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण मिसनथ्रॉप म्हणतो मित्रांनो. आपण मिस या वर्डवरून ध्यानात ठेवू शकता. मिस म्हणजे हेट करणे. तर मिसवरून ध्यानात ठेवू शकता मित्रांनो मिसनथ्रॉप. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, वन हू स्पीक टू लँग्वेज असा व्यक्ती ज्याला 2 भाषा बोलल्या जातात. तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्याला व्यक्तीला म्हणतो आपण बायलिंग्युअल म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, वन हू स्पीक मेनी लँग्वेज असा व्यक्ती त्याला अनेक भाषा येतात, अनेक भाषा जाणणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण पॉलिग्लॉट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न पाचवा येतो, वन हू लव्स विजडम म्हणजे असा व्यक्ती ज्याला ज्ञान असेल, तत्त्वज्ञ असेल, ज्ञानप्रेमी असेल, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण फिलॉसॉफर म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, वन हू स्टडीज द ह्युमन माइंड म्हणजे असा व्यक्ती जो मानवचा माइंड जो आहे जाणणारा मानवशास्त्रज्ञ म्हणतो मराठीमध्ये. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू? त्याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण सायकोलॉजिस्ट म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, वन हू स्टडीज सोसायटी म्हणजे असा व्यक्ती ज्याला स्टडी करतो तो सोसायटीची समाजशास्त्रज्ञ त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण सोशोलॉजिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, वन हू स्टडीज द पास्ट म्हणजे असा व्यक्ती जो भूतकाळाचा जो स्टडी करतो त्याला आपण इतिहासकार म्हणतो मित्रांनो. आणि ऑप्शनमध्ये जे आपलं हिस्टोरियन जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, वन हू स्टडी स्टार्स अँड प्लॅन्ट्स असा व्यक्ती जो स्टारचा आणि प्लॅन्टचा जो आहे स्टडी करतो त्याला आपण खगोलशास्त्रज्ञ म्हणतो मित्रांनो. तर आपला आन्सर जे येईल मित्रांनो, ते ॲस्ट्रॉनॉमर येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, वन हू स्टडीज इन्सेक्ट म्हणजे असा असा शास्त्रज्ञ जो कीटकांचा जो आहे अध्ययन करेल, तर स्टडी करेल. तर मित्रांनो, ते आन्सर जे येईल आपलं ते येईल एंटोमॉलॉजिस्ट होईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. म्हणजे कीटकांचा अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला आपण एंटोमॉलॉजिस्ट म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो वन हू स्टडीज बर्ड्स म्हणजे असा व्यक्ती तो पक्ष्यांचा स्टडी करणारा, पक्ष्यांचं अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्या व्यक्तीला म्हणतो आपण मित्रांनो ऑर्निथोलॉजिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो वन हू स्टडीज प्लांट्स म्हणजे असा व्यक्ती जो वनस्पतीचा अध्ययन करणारा, वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू? तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण बॉटनिस्ट म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो वन हू स्टडीज ॲनिमल्स म्हणजे असा व्यक्ती जो प्राण्यांचं अध्ययन करणारा प्राणीशास्त्रज्ञ म्हणतो आपण तर त्याला ऑप्शनमध्ये राईट आन्सर कोणते येईल? तर झुलॉजिस्ट मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तो क्वेश्चन 14वा येतो वन हू स्टडीज रॉक्स अँड द अर्थ म्हणजे अर्थचा रॉकचा स्टडी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्याला आपण भूशास्त्रज्ञ म्हणतो मित्रांनो. आणि आपल्या ऑप्शनमध्ये जे राईट आन्सर येईल ते येईल जिओलॉजिस्ट. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो वन हू कलेक्ट स्टॅम्प म्हणजे असा व्यक्ती जो टपाल तिकिटांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो आपण त्या व्यक्तीला आपण म्हणतो फिलॅन्टेलिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो वन हू कलेक्ट्स कॉईन्स म्हणजे असा व्यक्ती तो नाण्यांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो आपण म्हणतो न्यूमिस्टमॅटिक्स म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो वन हू लव्स बुक्स म्हणजे असा व्यक्ती जो पुस्तकावर प्रेम करणारा पुस्तक प्रेमी व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण मित्रांनो बिब्लिओफाईल म्हणतो मित्रांनो. फाईलवरून आपण ध्यानात ठेवू शकता. फाईल म्हणजे एक पुस्तक असू शकतं. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो वन हू मेक्स मॅप्स म्हणजे असा व्यक्ती जो नकाशाकार असेल त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? नकाशाकार व्यक्तीला तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण कार्टोग्राफर म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो वन हू राईट्स पोएम्स म्हणजे असा व्यक्ती जो कवी असेल, पोएम्स लिहित असेल तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्या व्यक्तीला आपण म्हणतो पोएट म्हणतो मित्रांनो. हा खूप वन वर्ड जो होता सोपा होता मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो वन हू राईट्स प्लेज म्हणजे नाटककार व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर नाटककार व्यक्तीला म्हणतो आपण मित्रांनो ड्रॅमॅटिस्ट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो वन हू राईट्स नोवेल्स म्हणजे असा व्यक्ती जो कादंबरी लिहित असेल त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर कादंबरी लिहिणाऱ्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो ते म्हणतो आपण नोवेलिस्ट म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो वन हू कनेक्ट रीड ऑर राईट म्हणजे असा व्यक्ती जो निरक्षर असेल तर कनेक्ट म्हणजे रीड ऑर राईट तर मित्रांनो अशा व्यक्तीला काय म्हणतो आपण? तर निरक्षर व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर इलिटरेट म्हणतो मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. बी जे आपला राईट आन्सर होईल. निरक्षर व्यक्तीला काय म्हणतो? तर इलिटरेट म्हणतो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो वन हू इज न्यू टू अ प्रोफेशन म्हणजे नवशिक्या व्यक्तीला प्रोफेशनल न्यू व्यक्तीला आपण काय म्हणतो? नवशिक्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण नोवाईस म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो वन हू कनेक्ट बी डिपिक्टेड म्हणजे असं अजिंक्य व्यक्तीला ज्याचा पराभव करता येत नाही त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्याचा कधीही पराभव करता येत नाही मित्रांनो. त्या व्यक्तीला आपण म्हणतो इनव्हिसिबल म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो वन हू नोज एव्हरीथिंग म्हणजे सर्वज्ञ सर्व काही जाणणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण ओमनिसेंट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि जर का नोट्स लागत असेल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.